श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज आहे सोमवार आणि आज आहे चंपा षष्ठी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहा, षष्ठी जी शुक्ल पक्षामध्ये जी षष्ठी येते त्यालाच चंपा षष्ठी असं म्हटलं जातं. हा चंपा षष्ठी हा दिवस मार्तंड भैरव यांच्या नावाने साजरा केला जातो. आज सोमवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातली पहिला सोमवार आहे आणि आज चंपा षष्ठी देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर पहा, या चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते. घरामध्ये एक ताट तयार केलं जातं. त्या ताटामध्ये भंडारा ठेवला जातो, थोडेसे खोबऱ्याचे तुकडे ठेवले जातात आणि त्याचबरोबर खंडोबारायांचा टाक ठेवला जातो. टाक असेल तर टाक, नाही तर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली जाते. विड्याचं पान घेतलं जातं, त्यावरती सुपारी ठेवली जाते आणि बाजरीची भाकर आणि त्यावरती भरीत यासारखे छोटे छोटे नैवेद्य तयार केले जातात आणि ही तळी भरली जाते. येळकोट येळकोट जय मल्हार या नावाने ही तळी भरली जाते आणि चारही दिशांना हा भंडारा उधळला जातो. खंडोबारायांना पहा, कणकेचा रोगडा, त्याचबरोबर वांग्याचं भरीत आणि जे काही आपण कांद्याची पात असेल, त्याचबरोबर लसूण यासारखे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले. तर पहा, जी तळी आहे ती तळी भरल्यानंतर हा महानैवेद्य जो आहे तर तो खंडोबारायांना दाखवला जातो. आणि त्या दिवशी म्हणजे आज चंपाषष्ठी आहे, तर या दिवशी जेजुरी गडावरती खूप मोठा महोत्सव साजरा केला जातो. शंकर भगवानांचंच एक रूप म्हणजे मार्तंड भैरव. तर खंडोबाराय हे शिवशंकरांचंच एक रूप आहे आणि त्यांनी मणी आणि मल या राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप घेतलं होतं आणि त्यांचा वध केल्याच्या नंतर ही चंपाषष्ठी जी आहे तर त्यामुळे साजरी केली जाते. सर्व संकट दूर केल्यामुळे ह्या चंपाषष्ठीचं खूप मोठा महोत्सव साजरा केला जातो आणि खंडोबारायांची विशेष अशी पूजा केली जाते. त्यांना भंडारा आणि खोबरं उधळून हे रोकडा आणि जे वांग्याचं भरीत आहे याचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. जे काही जेजुरी गड आहे त्या ठिकाणी खूप मोठा उत्साह याचा साजरा केला. तर पहा, या दिवशी आपल्याला खंडोबारायांची पूजा अर्चा करायची आहे, त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करायचं आहे, तळी भरायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करायचे आहेत. त्यामुळेच पहा, आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होतील. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, घर म्हटलं की तिथे ह्या सर्व गोष्टी घडणारच. तर आपल्या जीवनामध्ये संकट, अडचणी ह्या लवकर संपत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट, अडचणी ह्या असतातच. माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. हे संकट, अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला असे काही प्रभावी उपाय करावे. आता बघा, आपण भरपूर सारे प्रयत्न करत आहात, खूप कष्ट करत आहात, मेहनत करत असता, परंतु हे सर्व करूनही आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या अपुऱ्याच राहतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या कष्ट मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही नशिबाची साथ आपण अशी घरामध्ये काही उपाय केले तर त्याने आवर्जून मिळते. त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून घरामध्ये संध्याकाळी करायचा आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, खूप अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेलं आहे. पहा, सोमवार देखील आहे आणि चंपाषष्ठी आहे, त्यामुळे आपल्याला संध्याकाळी असा हा उपाय करायचा आहे. तर पहा, उपाय आपल्याला काय करायचा आहे. आता बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 5च्या नंतर, आता संध्याकाळ लवकर होते त्यामुळे हा उपाय तुम्हाला 5च्या नंतर संध्याकाळी 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. आता बघा, संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे. संध्याकाळी शंकर भगवानांची जी मूर्ती आहे म्हणजे शंकर भगवानांची जी पिंड आहे तर ती पिंड आपल्याला त्या पिंडीवरती 2 लवंगा अर्पण करायच्या आहेत आणि त्या लवंगा तुटल्या फुटलेल्या न ठेवता स्वच्छ आणि व्यवस्थित आपल्याला फुल असणाऱ्या ठेवायच्या आहे. कारण शंकर भगवानांना तुटल्या फुटलेल्या वस्तू आपल्या पूजेमध्ये आवडत नाही. त्यामुळे वस्तू ठेवताना व्यवस्थित ठेवा आणि त्याचबरोबर आपल्याला 3 कापराच्या वड्या तिथे अर्पण करायच्या आहेत
आता बघा ह्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर आपल्याला जर पुरुष हा उपाय करणार असतील तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे आणि जर स्त्री हा उपाय करणार असेल तर नमः शिवाय, नमः शिवाय असं 21 वेळा आपल्याला त्यावरती मंत्र म्हणायचा आहे. आता बघा आपल्या हातामध्ये ह्या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत. लवंग आणि कापूर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे, मूठ बंद करायचे आहे आणि आपल्याला शंकर भगवानांचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर मार्तंड भैरवांचं नावसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार असंही म्हणायचं आहे. आणि त्यानंतर पहा जी इच्छा आहे तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, कितीही कठीण इच्छा असू द्या, ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची. आता बघा हे सर्व आपल्या इच्छा वगैरे सांगून झाल्याच्या नंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ह्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि प्रज्वलित करायच्या आहेत. यासाठी तुम्ही मातीची पंतीही घेऊ शकता किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप लावता हे भांडंसुद्धा त्यामध्ये घेऊ शकता आणि त्यामध्ये ह्या वस्तू ठेवून आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि प्रज्वलित केल्यानंतर पहा घरामध्ये पूर्ण कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते फिरवायचे आहे. कोणतीही रूम असू दे त्या रूममध्ये आपल्याला फिरवायचे आहे. फक्त आपलं जे टॉयलेट आणि बाथरूम आहे त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट फिरवायची नाही, बाकी सर्व घरामध्ये फिरवायची आहे. आणि पहा हे भांडं आपल्याला सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर आपला जो मेन दरवाजा आहे त्यावरून सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. मेन दरवाजावरून फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व घेऊन परत देवघरामध्ये जायचं आहे, देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि ते थंड झाल्याच्या नंतर त्यामधल्या सर्व वस्तू जळतील आणि जळायला जर नसतील, आता बघा थंड झाल्याच्या नंतर जरी जळाल्या नसतील तरी पण तसंच राहून द्यायचं, दुसरा कापूर टाकण्याची गरज नाही. आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्यातली जी राख आहे तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला आपल्याला लावायची आहे. आणि त्यानंतर पहा जी उरलेली राख आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते झाडांना घालून द्यायचं. फक्त आपल्याला तुळशीला टाकायचं नाही, बाकी जे घरातले जे काही कुंड्यामधले झाडं असतील त्यांना तुम्ही घालून देऊ शकता. एक प्रकारचं खत म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होऊन जातो आणि आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होऊन जाते आणि आपल्या घराची सर्वांची प्रगती होऊन जाते आणि जे दारिद्र्य आहे आपलं ते सुद्धा नष्ट होऊन जातं. इतका हा प्रभावशाली उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर पहा तुमच्या घरामध्ये जे काही दुःख आहे ते नष्ट होऊन जाईल. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.